गुड मॉर्निंग फ्रेंड. जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा लॉंग व्हिडिओमध्ये. तर चला, आज मी तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये काय दाखवत आहे, हे आहे ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ 2 वाटी आहे, ज्वारीचं पीठ अर्धे वाटी, बेसन पीठ 2 चमचे. आणि इकडे आपण करत आहोत बीटरूटचं थालीपीठ. तर बीटरूट घेतलेली आहे, 1 वाटी कोथिंबीर आहे, भोपळा आहे, हिरवा कांदा आहे, हिरवी मिरची आहे. अशा प्रकारच्या साहित्याने आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि पौष्टिक असा थालीपीठ. तर असं थालीपीठ तुम्ही कधी खाल्ले आहे का? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि याच्यामध्ये थोडंसं बीटरूट मी टाकलेलं आहे आणि ॲड करताना माझ्या लक्षात आलं, चला मी आज व्हिडिओ काढते. आणि तो मिक्सर जारमध्ये मी घेतलेला आहे लसूण, धने, जिरे आणि ओवा. आणि हे सगळं मी आता बारीक करून घेणार आहे, ग्राइंड करून घेणार आहे. तर मी हे जे पीठ आहे, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ, याच्यामध्ये मी दुधी भोपळा टाकलेला आहे, बीटरूट टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे आपण वाटण करू मसाल्याचं ते मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे आता मी हे सगळं काही मळून घेणार आहे. आता तुम्ही याच्यामध्ये गाजरही टाकू शकता, पालक टाकू शकता, मेथी टाकू शकता. तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये चिरून बारीक टाकू शकता. जर पालक मेथी टाकायची असेल तर ती स्वच्छ धुवून बारीक करून कट करून कच्चीच टाकायची, त्याला काही उकळून वगैरे घ्यायची गरज नसते. आता मिक्सर जारमध्ये आपण धने, जिरे, ओवा, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, ती व्यवस्थित प्रकारे वाटून घ्यायची आहे. छान प्रकारे त्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि ती वाटून झाल्यानंतर मग याच्यामध्ये मिक्स करायचे आहे. पहा माझा हात कसा लाल लाल झालेला आहे, म्हणून मी कसा दिसत आहे त्यासाठी मी त्याची शूटिंग काढली होती, म्हणजे व्हिडिओ काढलेला. आणि आता मी त्याच हाताने बारीक करते, का तर मी सारखं हात धुवून मग बारीक करणं खूप टाईम जातो. आणि मग चवीनुसार याच्यामध्ये असं मीठ ॲड करायचं. मीठ ॲड केल्यानंतर त्याला आपल्या पाणी सुटतं, का तर त्याच्यामध्ये कांदा असतो, दुधी भोपळा असतो, मग त्याला पाणी सुटणं हे साहजिकच आहे. तर हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या, मी घाई जरी करत असली तरी हे खूप पौष्टिक आणि टेस्टी आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे थालीपीठ आहेत. थालीपीठ आमच्या आणवीला फार आवडतात, म्हणून मग मी हे करण्याचा अट्टाहास असतो. आणि याच्यामध्ये तुम्ही काकडीही ॲड करू शकता, मुळाही किसून टाकू शकता, काकडीही किसून टाकू शकता. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतील ते तुम्ही टाका. आणि थोडंसं तेलाचा हात घ्यायचा, थोडंसं तेल लावायचं, मग तुमचा हात थोडा कमी चिटकेल आणि व्यवस्थित पीठ असं मळलं जाईल. हे पीठ मळल्यानंतर टेस्ट करून पाहायचं, याच्यामध्ये मीठ कमी जास्त आहे का नाही, थोडं कमी टाकायचं, का तर आपण मग तुम्ही दह्यामध्ये टाकू शकता, चटणीमध्ये मीठ टाकू शकता, त्याच्यामुळे त्या अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आणि मग अशा प्रकारे व्यवस्थित याची कणिक मळायची. आता ही कणिक मळली जाते की गव्हाचं पीठ जास्त असतं आणि 2-2 चमचे फक्त ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ जर असेल तर, मकेचं पीठही असेल तर, रागीचं पीठ म्हणजे नाचणीचं पीठही असेल तर, हे पीठ आपण थोडी टाकायचे. गव्हाचं पीठ हे त्या प्रमाणामध्ये जास्त टाकायचं. आणि मग 2-2 चमचे तुमच्याकडे जे काही पीठ अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकतात, पीठ फ्लोअर ज्याला म्हणतो आपण ते. आणि मग अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे सगळे पिठं वगैरे टाकून. आणि मग तयार आहे. आता इथे कापड घ्यायचं आहे, कापड नसेल तर प्लास्टिकही तुम्ही घेऊ शकता. जर प्लास्टिक नसेल तर नुसतं तव्याला तेल लावून तुम्ही पाणी लावून थापलं आणि त्याला झाकून ठेवलं तरी ते पलटून छान शिजू शकतं. तर मी इथे घेतलेलं आहे आपलं ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने कापड घेतलं आहे, ते ओलं करून घेतलेलं आहे, त्याला स्वच्छ धुवून ते ओलं करून घेतलेलं आहे. आता थालीपीठाचंच कापड आहे त्याच्यामुळे ते असं आहे. आता इथे एक गोळा घ्यायचा, चपाती एवढा छान असा छोटासा गोळा घ्यायचा. आता हा जो व्हिडिओ आहे थोडासा माझ्याकडून रिपीट झालेला आहे म्हणून घेण्याचा, एडिट करताना हा व्हिडिओ झालेला आहे, पण तुम्ही समजून घ्या. तोपर्यंत हा व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला माहिती देते की तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेजिटेबल्स टाकू शकता. फक्त टाकताना मग पाणी टाकताना मळून घेताना थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं, नाही तर तुमच्याकडून हे खूप जास्त पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून अगदी किंचित पाण्याचा हात लावून ते पीठ मळून घ्यायचं आहे. आणि मग मळून तयार आहे आपलं कापड. म्हणजे तुम्ही प्लास्टिकची तेलाची पिशवी असते त्याच्यावर पण थापू शकता. तुमच्या घरामध्ये कॅरी बॅग असेल स्वच्छ धुवून घ्यायची, मात्र ती तुम्ही वापरू शकता. आणि पण ती तव्यावरती टाकायची नाही, का तर प्लास्टिक मजळतं. मग हातावरती काढून घ्यायचं आणि मग हाताने भाकरी टाकतो त्याप्रमाणे मग ते थालीपीठ तुम्ही टाकू शकता, जर तुमच्याकडे कापड अवेलेबल नसेल तर. आणि मग असं पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन अशा प्रकारे पोळीच्या गोळ्या एवढा तो गोळा घेऊन अशा प्रकारे थालीपीठ याच्यावरती थापायचं आहे. आता हातानेच थालीपीठ थापायचं आहे. कोणी वरून प्लास्टिकचं कागद टाकून लाटण्याने त्याला लाटूही शकतं चपातीसारखा, मात्र वरून त्याला मग कॅरी बॅग लावावं लागेल जेणेकरून ते चिटकणार नाही.
आणि मग अशा प्रकारे हाताने व्यवस्थित त्याला थापायचं. तुम्ही हे तव्यावरती थापू शकता, तवा बारीक गॅस करून त्याच्यावरती तेल टाकून मग त्याच्यावरही तुम्ही थापू शकता. हे फक्त त्याला झाकून ठेवून, मग थोडंसं जाड होतं तर थोडंसं झाकून ठेवून त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं असतं, का तर बीटरूट वगैरे असतात, मग ते व्हेजिटेबल्स असतात ते छान शिजले पाहिजेत म्हणून. आता माझ्याकडून सांगताना जर घाई होत असेल तर तुम्ही समजून घ्या, का तर प्रोसेसही तेवढीच घाईमध्ये आहे म्हणून. आणि मग अशा प्रकारे पातळ असं तुम्हाला जाड हवं असेल तर जाड, पातळ हवं असेल तर पातळ, शक्यतो पातळच थापायचं. पण असं छान प्रकारे मग थापून घ्यायचं. पातळ थापलं की शिजतं छान ते. घट्ट तुम्ही थापलं तर त्याला शिजायला वेळ लागतो, बाकी काही नाही. मग तुम्ही आता हे शिजवताना तुम्ही त्याला तेल लावू शकता, बटर लावू शकता किंवा काहीही लावू शकता. आणि ही मध्ये मध्ये बिळं याच्यासाठी पाडायचे गोळे, का तर त्याच्यामधून मग तेल टाकलं की ते चोहो बाजूनी शिजलं जातं. आता हे बघा, मी कापड आता असंच टाकलेलं आहे. कापड काही फार चिटकून बसत नाही, पण मग असं टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं त्याच्यावरती, म्हणजे त्याला छान शिजू द्यायचं. झाकण 1-2च मिनटं ठेवायचं, का तर मग खालून नाही तर ते करपलं जातं. 2 मिनटात लगेच झाकण काढायचं. एकच वाफ येऊ द्यायची असते त्याला, की लगेच पलटी करायचं असतं ते. हे पहा, झालं अशा प्रकारे आपलं थालीपीठ बीटरूटचं तयार. आणि मग मी काय सांगत होते, तर तव्यावरती थापू शकता. पण हे जे कापड असतं ना, कॅरी बॅग तुम्ही अशी टाकू शकत नाही. जर तुम्ही हाताला तेल लावून कॅरी बॅग आलात काढून घेतली हातावर, नंतर हातावरचं थालीपीठ तव्यावरती टाकलं तरीही चालतं, जर तुमच्याकडे कापड नसेल तर. असं केलं तरीही चालतं. मग हे पहा, अशा प्रकारे थालीपीठ आता तुम्ही बटर, तेल, तूप काही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावून त्याला छान खरपूस असं भाजू द्यायचं. आता याची जी चटणी असते ना, त्यासाठी तुम्ही हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, साखर, लिंबू आणि मीठ हे एकत्र करून, कांदा एकच घ्यायचा, कोथिंबीर, हिरवी मिरची जास्त घ्यायची आणि चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर टाकायची. त्याचप्रमाणे पहा आमच्या आणि चवीनुसार साखर टाकायची, मीठ टाकायचं आणि लिंबू पिळायचं. झाली याची हिरवी चटणी तयार. खूप छान लागते या थालीपीठांसोबत. अशी चटणी तुम्ही करू शकता. मी चटणी केली नव्हती, मी दह्यासोबत खाल्लेलं, का तर अन्वीला ते दह्यासोबत आवडतं म्हणून मी दहीच केलं. आणि मग अशा प्रकारे होतं हे थालीपीठ बीटरूटचं तयार. तर अन्वी सांगत होती, मी ड्रेस पिंक घातला आहे, हे पिंक आहे, कापड पिंक झालेलं आहे, ताटली पिंक झालेली आहे, सगळी पिंक 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 पिंकिश अशी ती गप्पा मारत होती. आणि अशा प्रकारे आलटीपलटी करायचं, छान भाजू द्यायचं आणि तयार आहे आपलं खाण्यासाठी बीटरूटचं थालीपीठ विथ दही. तर हा होता आमचा संडे आजचा ब्रेकफास्ट. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड कमेंट्स करा. आणि थालीपीठ ही महाराष्ट्रीयन नाश्त्याची खूप जुनी पुराणी पारंपरिक पद्धत आहे. खूप प्रकारे थालीपीठ हे बनवलेले जातात. तर तुम्हाला अशी छान छान थालीपीठ पाहायला आवडतील तर आपण एक सिरीज करू. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हेल्दी, पौष्टिक आणि खूप छान असा हा नाश्ता असतो. पोटभरीचा हा नाश्ता म्हणून ओळखला जातो. हा नाश्ता केल्यानंतर जर तुम्ही दुपारी नुसता भात आणि किंवा राईस खाला तरीही तुम्हाला भूक लागणार नाही. अशा प्रकारचा हा नाश्ता आहे. हेवी ब्रेकफास्ट आपण याच्यासाठी याला म्हणतो. आणि हे मी हे दह्यासोबत सर्व केलं तर थालीपीठ. तर कसं वाटलं तुम्हाला थालीपीठ, सांगताना थोडी घाई झाली असेल तर तुम्ही समजून घ्या, का तर रेसिपी तेवढी घाईमध्ये होती. तुम्हाला पटपट प्रोसेस सांगायला थोडीशी घाई झाली ती, बाकी काही नाही ना. आमच्या आणि मी अशी खात आहे संडे ब्रेकफास्ट एन्जॉय करत करत. तिला थालीपीठ खूप आवडतात म्हणून तिच्यासाठी स्पेशल बनवले होते. कसं वाटला, धन्यवाद. पाहत राहा असे छान छान रेसिपी.